चला मित्रांनो, एस या मॅचला शुभेच्छा देण्याकरता ग्रुप ग्रामपंचायत वाघुळचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय मारुतीजी पाटील या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत केलं जातं ह्या मंचकावर. संतोषजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते मारुतीजी पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाघुळ यांचं या ठिकाणं स्वागत केलं जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि मॅचला आपण शुभेच्छा दिलीत. मित्रांनो, सामना आपण पाहतोय जय नेती बापूजी सावरसहित दरम्यान आई गावदेवी बोरगाव. मजा आएगा, जसन भी होगा टसन भी होगा, क्योंकि ये लेग स्टिक का मुकाबला चलेगा दादा. तो कहीं ना कहीं कोई आगे कोई पीछे, परंतु कोण पुढे आणि कोण मागे आपण पाहणार आहोत. कारण लगातार 3 सामने जिंकलेत जय नेती बापूजी सावरसर टीमनं. यस, तर बघा मित्रांनो, आई गावदेवी बोरगाव टीमनं 1 सामना लॉस आणि 2 विन झालेत. तर मित्रांनो, 3 लगातार सामने या ठिकाणी जिंकणारी जय नेती बापूजी सावरकर टीम याला लगाम लागला जाणार का, की आपला विजयाचा सिलसिला कायम ठेवणार जय नेती बापूजी सावरकर टीम. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. यस, आई गावदेवी बोरगाव टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी हजर आहे. जय नेती बापूजी सावरकर टीमचा 12वा खेळाडू. हा, मॅन ऑफ द मॅच रणजित भाई, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्या. एस विजय भोसले सामन्यावर ठरला होतोय. बापू दळवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. विजय भोसले, वेल डन, वेल प्लेड. काय खेळी केली विजयनं, जबरदस्त, आणि गोलंदाजीमध्ये आपला दबदबा ठेवला असा ठरतोय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार विजय भोसले. समीर आणि विवेक ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाज ट्रॅकवर आर्यन पवार. पहिला चेंडू वेगाने फेकला, लावडा पेल झाले, कॉडवेहान फलंदाज बाद होणार. पहिला विकेट गोल्डन डकचा शिकार होतोय. समीर सावंत बॅक टू डगआउट. डीजे हाफ टॅकरचा चेंडू होता. अर्जन पवारनं पहिल्याच पॉवरचा वापर केला. पिवनचं पहिले षटक, आणि पिवनचं पहिले षटकामध्ये पहिल्या चेंडूला पहिले विकेट प्राप्त करतोय समीर सावंत. बॅक टू डगआउट. फार मोठा झटका लागला जातोय जय नेती बापूजी सावरकर टीमला. मी म्हटलं होतं की हा विजयाचा रथ कोण रोखतोय, कारण लगातार 3 सामने ज्यांनी जिंकणारा जय नेती बापूजी सावरकर टीम, आणि 2 सामने ज्यांनी जिंकलेत असं आई गावदेवी बोरगाव. न्यू बॅटर करण जेदे. कोण आहे? यस, किरण पवार. न्यू बॅटर, परंतु 12वा खेळाडू या ठिकाणी या. किरण पवार वन डाऊनला आला. एक फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस दडपण मित्र म्हणे नक्कीच या ठिकाणी जय नेती बापूजी सावरकर टीमवर आहे. पुढचा चेंडू आर्यन पवार. सुंदर बॅक टू बॉलर. कारण बॉलरच्या दिशेने ह्या चेंडूला ठोकलं होतं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहिला होता. सरळ गोलंदाजी हातामध्ये. एक सिंगल आपल्या अकाउंटला सुरुवात जय नेती बापूजी सावरकर टीम करते, परंतु एक विकेट गमावा लागलाय. तो पहिला विकेट गेलाय समीर सावंत याचा. विवेक बेलकडे
ये जबरदस्त बल्लेबाज आहे. एक जबरदस्त इन फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज पाहतोय आपण. तर कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय इन ॲक्शन मध्ये की ज्याने पहिला विकेट टिपला पहिला विकेट प्राप्त केलाय असं आर्यन पवार. जनार्दन पवार यांचा सुपुत्र आर्यन पवार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय. लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेला असतोय मैदानामध्ये त्या वेळेला मित्रांनो नक्कीच हे डोकेदुखीचं काम ठरलं जातोय. आणि घातकी फलंदाज ज्याच्याकडे पाहिला जातोय ना तो असतो डावखुरा फलंदाज आर्यन पवार. पुढचा चेंडू. ओ चेंज ऑफ द पेस वेरिएशन. क्या बात है आर्यन दादा भावा. बहुत ही लाजवाब गेंदबाजी. काय सुरेख. काय पाहिलं त्याने फलंदाजाचं मोमेंट पाहिलं हालचाल पाहिली. ज्या वेळेला फलंदाजाचं हालचाल पाहतो त्यावेळेला गोलंदाज नक्की टप्पा चेंज करताना आपण पाहिला. व्हेरिएशन केलं. स्विंग केलं चेंडूला आर्यन पवारनं. पुढचा चेंडू. ओ बघा काय खासियत आहे. मी म्हटलं होतं ना डावकुरा फलंदाज जो असतो ना तो फार घातकी असतो. त्यानं पहिल्या चेंडूला पाहिलं आर्यनला पाहिलं की आर्यन कोणत्या प्रकारचे व्हेरिएशन करतोय आणि त्याच प्रकारचं बघा काय चेंडू सुरेख भन्नाट डीप थर्डमॅनला चेंडू खेळून काढला. येतो या चौकार डीजे. थँक्यू. क्या बात है डीजे वाले दादा. चौकार आला. धाव संख्या होते स्कोर कार्ड वर 1-5. 1-5. ओ ये गेंद तेरी दूसरी गेंद मेरी. बारी 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 सबकी बारी. पहली तेरी बारी अब मेरी बारी. हिसाब किताब हो गया बराबर. काय जबरदस्त चेंडू पाहतोय आपण आर्यन पवारचा. वन बाउन्स. यस. पुढचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय आर्यन पवार. ऑफस्टिकच्या बाहेर फिनिश केलं जाणार. अवे फ्रॉम बॉडी. जर का आपण विचार केला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला फिनिश केलं जातोय. अवांतर धावणे भरपडली जाते. टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 1-6. 1-6. एक विकेट बॅक टू टेक आउट झालाय. जयनीती सावरसे बापूजी टीमचा एक विकेट बॅक टू टेक आउट झालाय. तर आई गावदेव बोरगाव टीमचा पहिला गोलंदाज आणि P1चा पहिले षटक हाताळण्याकरता पॉवरफुल गोलंदाज आर्यन पवार. यस लाभ केला. ओढून दिला. चेंडू निघून चालला आउट ऑफ द पार्क. आउट ऑफ द स्टँड. येतोय षटकार डीजे. फार धून चांगली वाजवली या ठिकाणं. जितू भडकले. यस 12चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. P1चं पहिले षटक पहिल्या चेंडूला विकेट प्राप्त केल्याच्या नंतर थोडस बॅकफुटवर नेण्याचा प्रयत्न केला होता जयनीती बापूजी सावरकर टीमला. परंतु विवेक नावाचं वादळ आहे ते काय थांबायला मागत नाही. कारण त्याने पाहिलं थोडस गोलंदाजाचं ऍक्शन पाहिली आणि त्याच्यानंतर हल्ला चढवला. एस मनोज बेलकडे. मनोज बेलकडे काय जबरदस्त खेळी केली होती ह्याच खेळाडून. आंबेगावचं मैदान 7 चेंडू 1 नो त्याच्यावर पण षटकार 7 षटकार ठोकणारा हा खेळाडू त्या ठिकाणी पाहिला होता आई गावदेवी बोरगाव टीमचा मनोज बेलकडे. परंतु स्ट्राईक वरती फलंदाज एस किरण पवार मॅन फ्रॉम मायनिंग. P2चं दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय मनोज बेलकडे. परंतु स्ट्राईक वरती पाहतोय फलंदाज जयनीती बापूजी सावरकर टीम कडून खेळताना किरण पवार. फुलटा चेंडू लाभ केला. ओढून दिला. चेंडू येतोय. हो 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 येतोय षटकार डीजे. विवेक दादा आप शेर तो किरण कहता है मैं हूं बब्बर शेर. षटकार मारलाय. टोटल 18.
पुन्हा लाभ केलाय, फटका बसलाय का आर्यन पवार, यस आर्यन पवार, चेंडू खाली आहे, झेल टिपला जाणार आणि ज्याने षटकार मारला त्याचाच काटानं काटा काढला, दुसरा विकेट येतो या तंबूच्या आसऱ्याला. धाव संख्या होते 18. ठीक आहे. ये बहुत बड़े बिग हिट लगाने वाले करण जोधे. हाँ, पूना एक्सप्रेस, क्या बात है बघा. मिस्टर 360. कारण ज्या वेळेला करणचे फटके असतात ना त्या वेळेला एबी डिव्हिलरची आठवण येते. अशा प्रकारचे फटके नेहमीच मी करण जोधेच्या बॅटच्या पट्ट्यामधून पाहिलंय. हा, खऱ्या अर्थानं मित्रांनो हा जो खेळाडू आहे ना कधी मनामध्ये खचत नाहीये असा हा खेळाडू आहे करण जोधे. सूरजपूरचा चेंडू करणसाठी. ओ ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र, ज्या वेळेला आम्ही नेहमी म्हणतोय. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. थँक्यू. मी मगाशी म्हटलं होतं की ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज जाणं. पुन्हा गोलंदाज. ओ, हा चेंडू नो बॉल घोषित केलाय आणि त्याच्यावर आलाय बघा. डीप कव्हरला येतोय चौकार. एकूण टोटल 5 धावा काउंट केल्या जातील. उघडा डोळे पहा नेट पुढचा चेंडू असणार आहे फ्रेट आणि या 5 धावा टोटल 2 बाद 24. फ्रीट असणार आहे. यस, फ्रीटचा फायदा आणि फलंदाज विवेक बेलकडे आहे स्ट्राईकवर. विवेकला मात्र ही संधी आहे, संधीचा फायदा घेणार कारण घातक फलंदाज आहे विवेक बेलकडे. ओ, पुन्हा 2 चेंडू भीमर आणि काय घडलं त्याच्यावर. यस, येतोय षटकार. क्या बात है, डीजे वाजवा. थँक्यू. काय घडलं मैदानामध्ये आपण पाहिलं. लगातार 2 भीमर, नो बॉल आणि गोलंदाजाला यस. क्या हुआ. कप्तान को सोचने के लिए मजबूर किया गेंदबाज. लेकिन दादा मीटिंग नहीं होनी चाहिए. सोचो लेकिन वक्त मत गवाओ क्योंकि दादा वक्त के हम लोग गुलाम है, वक्त हमारा गुलाम नहीं. सोचने के लिए मजबूर किया गेंदबाज मनोज बेलकडे ने क्योंकि सामने है ना विवेक बेलकडे. 2 बिमार. यस, 2 बिमार खाल्याच्या नंतर गोलंदाजाला पनिशमेंट केली जाते हे आपण सातत्यानं पाहतोय. आणि त्याचं पनिशला सामोरं जावं लागलं ते खऱ्या अर्थानं मनोज बेलकडेला. 31 धावसंख्या आले स्कोर कार्डवर. दुसरं षटक. यस, दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. पिठूचं दुसरं षटक आणि त्याच्यावर मात्र किल्ला हा हल्ला आपण पाहतोय. क्या बात है. विवेक दादा. विवेकचे एक खासियत आहे, जास्त आक्रमक पवित्र आपण पाहतोय असा फलंदाज आहे विवेक बेलकडे. ब्रह्मास्त्र. पुन्हा मात्र हा वाईट यॉर्कचा वापर केला होता गोलंदाज
प्रणय वलनकरला मात्र ह्या ठिकाणी पाचारण केलं, कारण लगातार 2 बिमर पडल्याच्या नंतर गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजाला हटवलं होतं मनोज बेलकडे ह्याला, आणि प्रणय वलनकरला ह्या ठिकाणी मात्र बोलवण्यात आलं होतं. पुढचा चेंडू पुलटा दिला एका मित्रा, जर का नक्कीच जर विवेक सारखा फलंदाज आहे आणि त्याला फुल टॉस, तर नक्कीच या ठिकाणी षटकार चेक करा. तिसरं पंच आपण चेक करा. षटकार या ठिकाणी आलाय, परंतु चेक केला जातोय. Yes, fair delivery. Yes, fair delivery. टोटल धाव संख्या होती या स्कोर कार्डवर 37 धावा झाल्यात. येस, दुसरी षटक चालू आहे आणि काय फलंदाजी पाहतोय विवेक बेलकडे, की का मला कॅप्टन पदासाठी माझी निवड केली. जयनेती बापूजी सावरचं टीमनं, आणि ते जिवंत उदाहरण आपण पाहतो मैदानामध्ये. खरी ज्या वेळेला फुलटॉस मिळतोय, रडारमध्ये चेंडू येतो, त्यावेळेला जातोय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टँड. कारण ज्या खेळाडूला बघा, सृष्टी जर पाहिले आपण, घुटना टेक, तमाशा देख, घुटणं टेकलं होतं, पायावर बसण्याचा प्रयत्न केला होता मित्र म्हणून सातत्यानं या फलंदाजानं, पण बॅटच्या स्क्वॉडमध्ये, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडूची सांगता होती. तब्बल 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 विकेट बॅक टू आउट झाल्यात आणि टोटल धावसंख्या पाहतो स्कोर कार्ड 37. क्या बात है, जबरदस्त फलंदाजी पाहिली इस मॅजिक वर. आब्राकाडाब्रा, ये मॅजिक और कोई मिल गया जादू. कारण ही जी ओर आहे ना, ही प्लस मध्ये तर कधी मायनस मध्ये घेऊन येते. कारण जर का आपण विचार केला, विवेक आहे, किरण करण आणि मित्रांनो जर विवेक, ही दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत, दोन्ही जबरदस्त फलंदाज आहे. म्हणून ते त्यांनी मॅजिक ओव्हरचा ह्या षटकामध्ये मॅजिक ओव्हर त्यांनी का डिक्लेअर केले, कारण दोघांमध्ये क्षमता आहे फार मोठे महतीट मारण्याची. असे दोन्ही पॉवरफुल फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला मिस्टर 360 करण जेधे, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण कॅप्टन खोल विवेक बेलकडे. लेफ्ट आणि रायटी च कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. आर्यन पवार मॅजिक ओव्हर, करण बॅक टू बॉलर, ऑन द कार्पेट, वाईडिश लॉंगला चेंडू खेळून काढले, ऑन द कार्पेट. सिंगल धाव संख्या मिळते आणि सिंगल न टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 38. 2 बाद 38 चा आकडा आला स्कोर कार्डवर. दुसरा विकेट तंबूच्या आसरा झाला, परंतु पहिला विकेट ज्या वेळेला शून्यावर गेला होता त्यावेळेला कुठेतरी दडपणमध्ये पाहिलं होतं जयनेती बापूजी सावरकर टीमला, परंतु दडपणामधून ज्याने बाहेर काढला दमदार पाहिला, ज्याचा खेळ आपण आत्ताही पाहतोय विवेक बेलकडे याला. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय, घातकी फलंदाज विवेक बेलकडे या मैदानामध्ये ठरलाय.
कारण त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून आतापर्यंत आलेत 3 षटकार. परंतु काय घडलं, ओ हो, विवेक बेलकडे ऑन द फायर, चेंडू निघून चालला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, येतोय षटकार. डीजे या मॅजिक ओव्हर मध्ये धावा आल्यात 8. बघा 3 चेंडू आतापर्यंत फेकले या मॅजिक ओव्हर मध्ये. धावा खर्च केला आर्यन पवारनं 8. मिस्टर 360 करण चेदे स्ट्राईक वरती आहे, परंतु करण मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत संयमी फलंदाजी पाहिले. करणला माहिती आहे विवेक बेलकडे ऑन द फायर आहे, मला कुठेतरी सायलेंट व्हावं लागेल. ज्या वेळा यस बरोबर गॅप सिलेक्शन केलंय. करण जलवा दाखवायला सुरुवात केली. मी म्हटलं होतं की करण थोडा सायलेंट आहे, त्याने म्हटलं वमन तू सायलेंट हो जा, अभी मैं वायलेंट हो जाता हूं. आणि या ठिकाणी मात्र येतो या चौकार. डीजे टोटल 49 धाव संख्या. तर आतापर्यंत मॅजिक ओव्हर मध्ये जो मॅजिकचा आकडा गाठावा लागतो तो मात्र या ठिकाणी गाठलाय मित्र म्हणे जय नेती बापूजी सावरकर टीमनं. पुढचा चेंडू गोलच्या ट्रॅकवर आर्यन पवार. ओहो, कही भी निगाह कही भी निशाणा आपण पाहिला होता, परंतु एक सिंगल आणि सिंगलनं टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर. पन्नास. यस 50 धावा आल्या स्कोर कार्डवर जाणं. तिसरं षटक चालू आहे, मॅजिक ओव्हर आहे. पुढचा चेंडू आर्यन पवार डावखुरा फलंदाज. सुरेख बघा काय खासियत आहे, बरोबर जागा बनवली, पंच केला, चेंडूला बॅकवर्ड टिप पॉइंट खेळून काढला, येतोय चौकार. आहा विवेक दादा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काय जबरदस्त फलंदाज आहे विवेक बेलकडे. टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 63 धावा 63 धावा झाल्या स्कोर कार्डवर. बघा 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि काय धावांचा उच्चांक पाहतोय. वेगानं धावा वाढवण्यामध्ये वेगवान फलंदाज ठरलाय विवेक बेलकडे. दादा काय फलंदाजी आहे मैदानामध्ये विवेकची, आणि त्याला साथ देतोय मिस्टर 360 करण चेदे. क्षमस्व मित्रांनो, 1 रन मायनस केली जाते. 62 धावा असणार आहेत. 54 + 8 म्हणजे मॅजिकच्या 8 धाव तुम्हाला काउंट केल्या आणि टोटल धावसंख्या होती 54
आणि ऍड केल्यानंतर 62 अमर पवार. पुढचा चेंडू. ओहो स्लोवर डिलिव्हरी. चेंज ऑफ द पेस केलं, व्हेरिएशन केलं गोलंदाजानं, फसवलं मित्र म्हणून फलंदाज मिस्टर 360 करण झेदेला. करण झेदे ज्या त्या वेळेला फनफूटवर जातोय, जागा बनवतोय, त्या वेळेला मात्र काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो करण झेदेचा. अमर पवार पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. ओहो मध्ये बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या राडांमध्ये चेंडू येत नाहीये. करणला थांबवलंय मित्र म्हणून 2 चेंडू लगातार डॉट टाकण्यामध्ये सफल गोलंदाज ठरला जातोय अमर पवार. आणि अमर पवारचा पॉवर या मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण करण झेदेला या ठिकाणी थांबवलंय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा सज्ज होतोय अमर पवार. ओव्हर द विकेट मारा. ओ मिस्टर 360 मी म्हटलं होतं की मगाशीच करण जदे मिस्टर 360 मी काय म्हटलं होतं की अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते, थोडासा दबाव पाहायला मिळतोय या फलंदाजावर. गोलंदाजाचा दबदबा चालू झालाय, कारण लगातार 3 चेंडू डॉट. क्या बात आहे, 3 चेंडू डॉट आलेत. करणला मात्र कुठेतरी बॅकफुटवर नेण्याचं काम केलंय मित्र म्हणेन या गोलंदाज अमर पवारनं. अमर पवारची जर पॉवर चालली आहे आतापर्यंत चालू आहे मैदानामध्ये, कारण लगातार 3 चेंडू डॉट आलेत. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय अमर पवार. ओव्हर द विकेट मारा. फटका फसलाय की जाणार बाहेर, चेंडू निघून चाललाय. वेट अँड वॉच केलं, थोडं थांबला, पाहिला आणि दिला धक्का. येतोय छक्का. डीजा कार्डवर 68 धावा झाल्या स्कोर कार्डवर. ओ करण करण आणि करण करण टोटल धावसंख्या होते 74. काय करण दादा पॉवरचा वापर केला, पॉवरला जनरेट केले. बघा 3 चेंडू जरी डॉट आले तरी करण नावाचं वादळ आहे, त्याने भरपाई केली. ओ फटका पातला, शॉर्ट फाईनला यस झेल टिपला जाणार, परंतु 2 षटकार खाल्याच्या नंतर करण जो भरपाई आहे ते नक्कीच या षटकामध्ये भरून काढली. जरी 4 चेंडू या ठिकाणं म्हणजे 3 चेंडू लगातार डॉट, एका चेंडूला विकेट आणि 2 चेंडूला षटकार, परंतु 12 धावा या ठिकाणी करण जरी काढल्या तरी मात्र 4 चेंडू डॉट नक्कीच या ठिकाणी पडले. परंतु टोटल धावसंख्या होती स्कोर कार्डवर. 4 षटकांचा वाज विकेट समाप्त झाला. 74 74 डेथ और पेशनिस्ट. कोण येतोय, शेवटचं षटक कोणाकडे सोपवलं जाणार? आई गावदेवी बोरगाव टीमचा गोलंदाज कोण वापरला जाणार? कारण आता बघा एका बाजूला कुणाल क्षमस्व सिद्धेश तर दुसऱ्या बाजूला विवेक, ही जोड सगळं मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. बॉलर नेम राज चौधरी वर्ष एक्सप्रेस. परंतु राज दादा वर्ष जरी एक्सप्रेस असली तर प्रत्येक एक्सप्रेसला सिग्नल देणारा, हा रेड झोन दाखवणारा फलंदाज मैदानामध्ये आहे विवेक बेलकडे. एक्सप्रेस किती वेगानं धावू द्या, परंतु रेड झोन मध्ये घेऊन जातो त्या एक्सप्रेसला, असा फलंदाज आहे विवेक बेलकडे. ये रन मशीन विवेक बेलकडे. गन मशीन से भी ज्यादा तेज चलने वाले रन मशीन. मी म्हटलं होतं ना
तू एक्सप्रेस तुझा रेड झोन दाखवणार आणि दाखवलाय की पहिल्या चेंडूला येतोय जबरदस्त आर पार कडक कडक षटकार डीजे यस बघा विवेक खेळतो नॉट आउट 43 आणि म्हणजे जवळजवळ मंथन भोईर मला या ठिकाणी कळवत आहेत की ही त्यांची पहिली 50 आहे. ओ बघा एक शेर सिद्धेश बब्बर शेर आणि बघा पहिल्या इनिंगला समाप्त करतोय षटकाराच्या सण आणि टोटल 94. क्या बात आहे बघा सिद्धेशच्या अंगामध्ये का खई शिरला ना तर मित्रांनो तो थांबत नाही आणि तो दाखवून दिला एका चेंडू फेस केला आणि एका चेंडूला दणका दिला. जसं मंथन भोईरच्या अंगामध्ये खई शिरतो ना तसं मात्र सिद्धेशच्या अंगामध्ये खई शिरला आणि षटकार ठोकला आणि टोटल धावसंख्या 94 94. यस पांडुरंगजी भिलारे साहेब यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. साई सवी 11 टीमचे ऑनर आमचे स्नेहल पाटील असतील किंवा आमचे पांडुरंगजी भिलारे साहेब असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावांचा डोंगर उभा केला. मित्र म्हणेन काय जबरदस्त धावसंख्या बनवले. काल ज्यांचा बर्थडे साजरा केला खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण बर्थडे आहे आमच्या आशिष भावाचा आणि जल्लोष अख्ख्या गावाच्या त्या वाढदिवसाच्या आशिष भावा तुला लाख लाख शुभेच्छा. लगेच विघ्नहर्ता बघा मोरिया बोरगाव टीमकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज मिळाले आणि टीमचे जे ऑनर आहेत योगेशभाई दिवेकर ग्रामपंचायत उपसरपंच सावरसई आणि टीमचे मालक आहेत त्यांच्याकडून 1000 रुपये असे 2000 रुपयाचा मानकरी ठरला की ज्याने आयुष्यामध्ये पहिली 50 झळकवली आणि ती सुद्धा मोक्याच्या क्षणी म्हणजे PPLच्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर ही 50 मारले विवेकनं.
टॉस ज्यांचा वाढदिवस मित्रांनो साजरा केला आणि आशिष यांचा वाढदिवस या ठिकाणी एक जोशामध्ये साजरा केला, त्यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय, बड्डे बॉयच्या हस्ते टॉस केला जातोय. मयूर आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. मयूर सावंतला सुद्धा थांबवण्याचं काम केलंय, कारण सिद्धेश नावाचं एक ब्रह्मास्त्र वापरणारा, एक सटीक यारचा वापर करणारा, एक जबरदस्त टॅलेंट असणारा गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय सिद्धेश शिंदे. यस, बॅटच्या स्क्वॉड मध्ये घेतलाय, चेंडू निघून त्याला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार आणि षटकारचे सण टोटल धावसंख्या होते 1/6. 95 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत आई गावदेव बोरगाव टीमला. याच्यानंतर होणारा सामना सावी 11 दरम्यान विघ्नहार्ता वॉरियर्स. ब्लॉकचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, बॅक टू बॉलर, बॉलरच्या दिशेने काढला. P1चं पहिले षटक चालू आहे. धाव संख्या फक्त झाल्या स्कोर कार्डवर मित्रांनो आपण पाहू शकता 6 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. विजयासाठी 95 धावा गोळा करायचे आहेत. यस, छोटा पॅक बडा धमाका, एक रसायन विभागाचा घोड आवाज आणि आमचे परम मित्र मानस मनोरे यांचं शुभ आगमन झालं. लाईव्ह उडून दिलाय आउट ऑफ द कव्हरेज एरिया. येतोय झग्गा आणि झग्ग्याचे सण टोटल धाव संख्या होते 95 धावांचा विचार करत असताना 12. धावसंख्या आली स्कोर कार्डवर. विजयासाठी 95 धावांचा पाठल्या गोळा करायचा आहे. 95 धावांचा विचार केला. टार्गेट फार मोठं आहे आणि मोठ्या टार्गेटला हात घालण्याचा प्रयत्न करायचा असेल तर माहिती मारावे लागतील. मयूर दादा पुन्हा लाभ केलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे, विकेट जाणार. मयूरची विकेट घेणं फार महत्वाचं होतं आणि तोच विकेट मात्र जाळ्यामध्ये सापडला जातोय. मयूर सावंत बॅक टू डग आउट. राज चौधरी न्यू बॅटर, परंतु छोटा पॅक बडा धमाका मी मगाशी यांचं वर्णन केलंय. मानस मनोरे यांचं या ठिकाणं शुभ आगमन झालंय. त्यांचाही घोड आवाज मित्रांनो आपण ऐकणार आहात. कमी वयामध्ये बरचसं मित्रांनो त्यांनी बरचसं काही गोष्टी कमवल्या, नाव लौकिक केलं, 7 समुद्रा पलीकडे नेण्याचं काम त्यांनी स्वतःच्या हिमतीवर केलंय. असं छोटा पॅक बडा धमाका मानस मनोरे यांचा घोड आवाज आपण ऐकणार आहोत. टोटल 95 धावांचा फाटला करत असताना आपण पाहतोय स्कोर कार्डवर 2 बाद फक्त आणि फक्त 12. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला, 12चा आकडा आला. दुसरं षटक हाताळण्याकरता पिठूचं दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आलाय अक्षय पाटील. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं आपण एक खेळाडूला पाहतोय मित्रांनो. सापोले टीमकडून कोणत्याही सापोले टीमकडून खेळताना पाहतोय, परंतु आता खेळावं लागले त्याला. मात्र या ठिकाणं जाऊया मैदानाकडे. षटकार आला, षटकाराचे सण 24चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. 95 धावा विजयासाठी गोळा करायचे. फार मोठं तगडं आव्हान डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. जर या फार मोठ्या तगड्या आव्हानाचा विचार केला तर बिग हिट मारावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र आर्यननं गाडीचा गेअर चेंज केला. मित्र म्हणे रफ्तार वाढवले, 120च्या स्पीडनं गाडीला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. परंतु काय घडलं मैदानामध्ये आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. हापट्याकरता चेंडू होता, पुल करायला पाहिजे होता, परंतु सोडून देतो. वेगवान चेंडू फेकलाय, वेगावर स्वार झालाय गोलंदाज अक्षय पाटील. पण स्ट्राईक वरती फलंदाज आर्यन पवार, यंग टॅलेंट आर्यन पवार. ओ ब्रह्मास्त्र
ब्रह्मास्त्राचा वापर केला, सटीक क्यूआरचा वापर केला. आर्यन दादा, ब्रह्मास्त्रावर एक कारगरी इलाज आहे, तो म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक. कारण हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळावा लागतोय, त्याच्यावर तोच कारगर इलाज ठरला गेला आहे. आणि तो खऱ्या अर्थानं MS धोनी सर यानं शोधून काढला होता की याच्यावर एकच इलाज आहे, जो ब्रह्मास्त्र आहे त्याच्यावर एकच इलाज हेलिकॉप्टर स्ट्रोक, हाच कारगर इलाज आहे. पुढचा चेंडू अक्षय पाटील, ऑफ साईडला चेंडू खेळून काढाय, ऑफचा फटका पाहिलाय. डीप कव्हरला चेंडू निघून झाला, डीप कव्हरचा शतरशी उचलतोय फेकतोय, तदूर मिळत आहे 2 धावा. या 2 धावानं 95 धावांचा पाठलाग, 2 विकेट बॅक टू डगआउट. पिटूचं दुसरं षटक चालू आहे आणि धावा आल्या स्कोर कार्डवर 26 धावसंख्या आल्या स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय पाटील ओव्हर द विकेट मारा आर्यन पवारसाठी. ओ, इट इज वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी. जर आपण विचार केला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टिकच्या बाहेर फेकला, फनिश केलं जातोय. गोलंदाजाला अवांतर धावणे भर पडली. 27चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. 95 धावा विजयासाठी घोळा करायचे आहेत आणि 95 धावांचा विचार केला तर फार मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय. हाफ टॅकरचा चेंडू होता, बरोबर डीप कव्हरला चेंडू खेळून काढला, येतोय चौकार आणि चौकाराचे धावण तब्बल धावसंख्या होत्या स्कोर कार्डवर 31 धावसंख्या आल्या स्कोर कार्डवर. सुरेख जबरदस्त बॅक टू बॉलर, कारण फटका चांगला होता, फिल्डिंग त्याच ताकदीची पाहिली, सरळ बॉलरच्या दिशेने मारला, सुंदर फिल्डिंग पाहिली. विवेक बेलकडे 100% एफर्ट देताना पाहतोय, कारण 100%चा एफर्ट पाहिलाय आपण ह्या खेळाडूचा सातत्यानं जयनेती सावरसे बापूच्या टीमसाठी देण्याचा प्रयत्न केलाय. हाफ ट्रॅकरचा चेंडू आहे, कव्हरला खेळला, शतरक्षक खाली, फलंदाज बाद होणार. राज चौधरी बॅक टू डगआउट, राज चौधरी. तीन बाद 31 असे धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. जर का आपण विचार केला, सातत्यानं पाहिलं तर विवेकने केलेली आतंकबाजी फलंदाजी, रन मशीन पाहिली मैदानामध्ये, गन मशीनपेक्षा जास्त रन मशीन चालली या मैदानामध्ये. बिनबादल बरसात केलं होतं, कारण काय धावांचा पाऊस पाडला होता या मैदानामध्ये. विवेक बेलकड यानं प्रत्येक गोलंदाजावर त्याने हल्ला चढवला होता. असा एक जबरदस्त फलंदाज अमर पवार मैदानामध्ये दाखल झाला. मॅन फ्रॉम मायनी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्याने या खेळाडूला मायनी अमरजित मायनी टीमकडून खेळताना पाहिलंय. ओ विवेक 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 काय जबरदस्त, प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन करतोय. कधी सटीक क्यूआरचा वापर करतोय तर कधी हाफ टॅकरचा आणि वेगवान चेंडू फेकतोय. काय जबरदस्त, प्रत्येक अँगल चेंज करतोय हा गोलंदाज विवेक बेलकडे. काय कमालची गोलंदाजी आहे, कमालची फलंदाजी केली. 50 धावा ज्याने बनवल्या, परंतु ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे, फनिश केलं जाणार. अवांतर धावणे भर पडली जाते. टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 32 आला स्कोर कार्डवर. विवेक पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय, तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय अमर पवार. पुढचा चेंडू, फटका फसलाय की जाणार बाहेर, यस निघून झालाय. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय. येतो या दर्जेदार क्वालिटीदार सुपर डुपर A1 ब्रँड षटकार. या षटकाराचे सण 38चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. 38चा आकडा आला स्कोर कार्डवर. 95 धावा विजयासाठी गोळा करायच्या दादा. बिग हिट मारावे लागतील. गोलंदाजावर प्रत्येक चेंडूवर हल्ला बोलावा लागेल, कारण टीमला जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. पुन्हा लाभ केलाय, पुन्हा जाणार बाहेर. येतोय षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी. अमरची पॉवर चालायला लागले ह्या मैदानामध्ये. अमर पवारची पॉवर पाहतोय मैदानामध्ये. 44 यस.
44 धावसंख्या आली स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज सज्ज होतो विवेक बेलकडे, परंतु विवेक बेलकडेला मात्र थोडस मार पडतोय या षटकामध्ये. पुढचा चेंडू. ओ हो सुर्रेक 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 भन्नाट पाहिलं या ठिकाणं. कारण 2 षटकार खाल्यानंतर वापसी केली मित्र म्हणेन गोलंदाज विवेक बेलकडे ह्यानं. कारण काय आतंक खेळी होती, का आतंक माजवला होता या मैदानामध्ये. रन मशीन पाहिली होती. 12 चेंडू मध्ये 12-51. यस 12-51. 12 चेंडू 51 धावा. आई गावदेवी बोरगाव टीम 12 चेंडू 51 धावा. अमर आहे. अमरने 2 षटकार मारले. आर्यन पवारची सुद्धा बॅट ह्या मैदानामध्ये तळपाला लागले, परंतु नुसती तळपून जमणार नाही दादा. धावांचा डोंगर उभा आहे. त्या डोंगराला कुठेतरी ब्लास्ट करावं लागेल. फार मोठी जेसीबी किंवा पोकळण घेऊन यावं लागेल मैदानामध्ये. कारण जर का आपण विचार केला ना, हा नक्कीच जर काही मॅच जिंकायची असेल ना आर्यन दादा आणि अमर पवार दादा, तर तुम्हाला मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक करावं लागेल. अब्राकडाब्रा. परंतु काय होणार मॅजिक मध्ये आपण पाहणार आहोत. कारण जर का विचार केला 12 चेंडू 51 धावांचं समीकरण, तर तुम्हाला आबराचा डाबरा म्हणजे मॅजिक ओव्हरमध्ये काहीतरी मॅजिक करावं लागेल. लिंबू टिंबू मिरची फिरवावी लागेल. कारण मॅजिकचा वापर केला तर मॅजिकचा फायदा घ्यावा लागेल. तर मॅजिक कोणाच्या बाजूने जातं, कधी फलंदाजाच्या बाजूनं तर कधी मित्रांनो गोलंदाजाच्या बाजूनं मॅजिक आपण पाहतोय. सर मॅजिक ओव्हर आहे का? यस मॅजिक ओव्हर. ओके. अब्राकडाब्रा. कारण हे मॅजिक मध्ये कोई मिल गया जादू. क्या जादू 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 चलेगे इस मैदान के ऊपर. जादू चलानी चाहिए. टीम बड़ी मुसीबत में है दादा. मुसीबत से बाहर कौन निकाल पाएगा, क्योंकि टीम में बहुत बड़ी अड़चन निर्माण हो चुकी है. सिद्धेश मॅजिक ओव्हर. आर्यन चेंडूला मात्र ऑल कार्पेट डिप स्क्वेअरला खेळून काढलाय. सिंगलला मात्र या ठिकाणी धावसंख्या 1 धावण्या रनाचं अंतर कमी केलं जातोय. येणारे 11 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 11 चेंडू 50 धावा. बघा 11 चेंडू 50 धावा. अमर दादा ही मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक मध्ये मॅजिक काहीतरी जादू करावी लागेल. कारण जादू मध्येच बरंच काही घडतोय आपण पाहतोय. दिसतंय काय वेगळं, निघतंय काय वेगळंच. ओह सुर्रेक. समोर सिद्धेश नावाचा अस्त्र आहे. सिद्धेश नावाचा गोलंदाज आहे. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल आणि सिंगल टूडल. 46. येणारे 10 चेंडू 49 धावांची गरज. 10 चेंडू 49 धावा. सिद्धेश शिंदे कोणत्या ट्रॅकवर आहे, परंतु आपण विवेक बेलकडेची फलंदाजी पाहिली. त्याच्या आयुष्यामधली पहिली 50 आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण या PPLच्या दरम्यान पाहिली. 2000 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरलाय. कारण मोरिया बोरगाव टीमकडून 1000 आणि ऑनर टीमचे योगेश दादा दिवेकर यांच्याकडून 1000 रुपये असे 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय. जो 50 त्यांनी झळकवली असा एक जबरदस्त खेळाकडे. टीमचा कॅप्टन आहे जयनेती बापूजी सावरकर. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनला शोभेल अशी खेळी त्याने मात्र ह्या मैदानामध्ये केली. सिद्धेश पुन्हा गोलच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईक वरती आर्यन आहे. ओहो लाभ केलाय, उडवून दिलाय. मॅजिक ओव्हर आहे. जाणार का यस. षटकाराचे सांगणार टोटल 52 धावा झाल्यात आतापर्यंत या मॅजिक ओव्हर मध्ये. हा 8 धावा आतापर्यंत आल्यात. कारण मॅजिक मध्ये आर्यन दादा जास्तीत जास्त धावा बनवणं तुम्हाला फार महत्वाचं असणार आहे. कारण पुढचा मार्ग सोपा होईल या दृष्टिकोनातून.
ओ आर्यन क्या बात आहे दादा भावा काय जबरदस्त मैदानामध्ये आता व्हायला लागली का तुझी हवा कारण काय षटकार ठोकतोय आर्यन पवार यस मित्रांनो या मॅचला शुभेच्छा देण्याकरता माजी सरपंच सन्माननीय आदरणीय सुधीरजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव आणि तदनंतर त्यांच्या सोबत उपसरपंच सन्माननीय आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या टोटल धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 58 बघा 58 धावा झाल्यात 95 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत समीकरण जुळतो मिळतो की बिघडतोय आपण पाहणार आहोत कारण समीकरण म्हणलं की नेहमी या ठिकाणी आम्हाला म्हणतात गणिताचा पेपर 58 धावा आल्यात आणि 95 धावा टोटल विजयासाठी बनवायचे आहेत आई गावदी बोरगाव टीमला सिद्धेश शिंदे पुढचा चेंडू यस लगातार 3 षटकार ठोकला मात्र हा ठरतोय जबरदस्त तडाखेबाज फलंदाज आर्यन पवार बघा 74 झाल्या टोटल 74 धावा झाल्या बघा काय सामना होता कुठे आला 6 चेंडू आणि 21 6 चेंडू आणि 21 6 चेंडू आणि 21 धावा आर्यन पवार आर्यन पवार आर्यन पवार काय जबरदस्त आर्यन पवारची पॉवर मैदानामध्ये पाहतोय 6 चेंडू 21 धावा हॅलो तर नक्कीच जे प्रोपरायटर आहेत हॅलो 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 फटका फसलाय यस फटका फसलाय क्षेत्रक्षी खाली आहे फलंदाज बाद होतोय हॅलो 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 5 चेंडू आणि 21 धावा 5 चेंडू 21 धावा
हॅलो हॅलो